भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येत आहे। मुंबईमध्ये एकंदरच समविचारी पक्षांशी एकत्र जाऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती आणि त्याच्या मागची कारणं देखील आम्ही वेळोवेळी विशद केलेली आहेत। आणि ही भूमिका घेतल्यानंतर अनेक पक्षांशी आम्ही चर्चा सुरू केली। देशामध्ये लोकशाही संविधानावरती श्रद्धा ठेवणाऱ्या त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवाद उत्पन्न केला जातोय आणि मुंबईकरांच्या समस्यांपासून लक्ष दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे विवाद नको आणि विकास हवा या भूमिकेवरती सहमत असणाऱ्या सर्व पक्षांशी आम्ही चर्चा करतोय। आणि त्यातलं महत्वाचं पाऊल जे होतं ते वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये आणि आम्ही काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ हे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्याच्या अनुषंगानं त्यानंतर जी समिती नेमण्यात आली त्यांच्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं आणि त्याची एक प्रदीर्घ चर्चा आम्ही केली। गेले 6 दिवस अतिशय तळमळीने दोन्ही बाजूने ती चर्चा झाली। आज त्याचं मूर्त स्वरूप येतंय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडावी। या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीतर्फे आदरणीय प्रदेशाध्यक्षांबरोबर डॉक्टर धैर्यवान कोणकर जे आहेत, धैर्यवर्धन कोणकर जे आहेत, ज्यांचा मोठा सहभाग आहे या आघाडीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये, त्याचबरोबर चेतन अहिरे जे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष आहेत, सिद्धार्थ मोकळे जी आहेत प्रवक्ता आहेत, त्याचबरोबर सागर गवई या ठिकाणी आले ते युवा अध्यक्ष आहेत मुंबईचे, आणि स्नेहल सोनी जे आहेत ज्या महिला अध्यक्ष आहेत। मी आदरणीय त्यांना आधी बोलून आदरणीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अर्थात आदरणीय प्रकाश उर्फ उपक्का बाळासाहेब आंबेडकरांचं जे नातं आहे ते पुन्हा एकदा दृढ होत आहे। वंचित बहुजन आघाडी हे नाव 2019ला त्यावेळेच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीनुसार सदर पक्षाला धारण केलं, त्यांनी ते नाव स्वतःच्या पक्षाला दिलं। आता त्याच्या आधी भारिप बहुजन महासंघ असं संघटनेचं नाव असताना काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो। 1998ला 13 महिन्याची जेव्हा केंद्र सरकारचं सरकार होतं त्यावेळेस आघाडी होती। 99ला काँग्रेस दुभंगला गेली, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेस जन्म झाला। तशा बाक्या परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्या सोबत राहिले, आमचं अलायन्स झालं। मात्र त्यानंतर 99 नंतर 4 पासून ज्या निवडणुका झाल्या किंवा त्या आधीपासूनच दोन्ही पक्षांचा जी वैचारिक अंडरस्टँडिंग जी आहे ते समान वैचारिक बिंदू असतानाही सोबत राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी नव्हतो। त्यामुळे 99 नंतर 2025ला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल 25 वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे। आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी चा जो पक्ष आहे, दोन काँग्रेस आणि वंचित हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत। हा शब्द अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भाने वापरला जातो, मात्र नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडविणे हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तोच पॉलिटिकल अजेंडा आहे। त्यामुळे बंच ऑफ थॉट वाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा
काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत. मात्र काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात त्या वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचंही या ठिकाणी मला आपल्या सगळ्याच्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे. कारण संविधान सभा जी आहे या संविधान सभेच्या कामकाजामध्ये डिबेट नावाचा शब्द वापरला गेला. त्या सभागृहामध्ये सभागृहाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मसुदा समितीचे जे प्रमुख होते, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांच्या दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये मतांची भिन्नता होती. प्रसंगी हेतू दोघांचा एक होता आणि या मतांच्या भिन्नतेचा एकमेकांनी आदर बाळगून संविधानाच्या निर्मितीचं एक मोठं काम जे झालंय तोही संदर्भ या ठिकाणी मी आपल्याला यासाठी देऊ इच्छितो की दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आली असेल, मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे. ती मतभिन्नतेची जरी असली तरी मनभिन्नतेची नाही. आणि मन जे आहे ते करुणेनी, हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे हे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे. याबद्दल निश्चित आनंद आहे. यासोबतच इतके दिवस म्हणजे आपण गेले अनेक दिवसांपासून विचारत आहात, दोन्ही पक्षांना, उभय पक्षांना विचारत आहात. आपल्याला सांगत असताना आम्ही इंडिया अलायन्स पार्टनर, मौली हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो. आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत. इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल. नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो, मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो. आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे. याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे. ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला, मात्र हरकत नाही. आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी ही जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत. याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला, आदरणीय आंबेडकर साहेबांना, प्रकाशजी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की ही आज काळाची गरज होती. आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत. याबद्दल मी धन्यवादही देतो. सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती. घडून आणणाऱ्याही शक्ती असतात, बिघडवणाऱ्याही शक्ती असतात आणि यातून दोन पक्ष आहेत, दोन्ही पक्षाचे आपले बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात. दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात. त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं. मात्र जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धनेवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील. मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे. हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने म्हणजे योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज ही युतीची घोषणा होत आहे. यातही बरंच काही
दडलेला आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो. आणि ही आघाडी जुळवण्याकरता चर्चेकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे आणि मुंबई प्रदेशचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. धैर्यवर्धनजींनी पण त्याला साथ दिली, त्यांच्या चमूने साथ दिली आणि ही सकारात्मकता जी दाखवली त्याबद्दल मी उभय पक्षातल्या सर्व नेत्यांचे स्वागत करतो. आणि धैर्यवर्धनजी तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल आमचाही हर्षवर्धन झालेला आहे. आणि हे आता वर्धनाचं जे सिलसिला आहे हा पुढे सुरू राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. डॉक्टर, मी धैर्यवर्धन पुणकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनराव सपकाळ, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राष्ट्रीय सचिव सचिनजी सावंत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः प्राचार्य डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष, आमचे प्रदेश उपाध्यक्ष दुसरे श्री सिद्धार्थजी मोकळे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे चेतनजी अहिरे, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्ष स्नेहलताई सोहोनी आणि युवा आघाडीचे आमचे अध्यक्ष सागर गवई इथे उपस्थित पक्षाच्या वतीने उपस्थित आहे. मी आदरणीय हर्षवर्धन दादांनी जी फार समर्पक अशी भूमिका मांडली आहे त्याचं मी स्वागत करतो. खरं तर दादा 2014 मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर भाजप बसलं नसतं. पण आज एक नवीन सुरुवात झाली आहे. नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलाय, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे. या गठबंधनासाठी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे, अध्यक्ष असतील आमचे हे इथे उपस्थित जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि पक्षाचेच एक आमचे रणनीतिकार सुमित आनंद आहेत, यांनी खूप मेहनत घेतली. अनेक पडद्यामागचे चेहरे ज्यांचा आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही, त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे. सिद्धार्थजी मोकळेंनी पण साथ दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जेव्हा हा सगळा प्रस्ताव केला, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने आज याला 10 वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही मान्यता घेतली आणि आज आम्ही इथे अधिकृत इथे जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे. या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर इथे निवडणूक लढणार आहे. या गठबंधनामध्ये 62 आणि हे होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत वंचित मध्ये ज्यांनी मेहनत घेतली याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल तर हे आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं, इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसचे हे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिका घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क ठेवला, त्यांचे विचार त्यांनी साहेबांपर्यंत ठेवले आणि हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम आहे की आज हे याला मूर्त स्वरूप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत आहे. आणि ज्याची खरं तर वाट महाराष्ट्राचा अनेक देशामध्ये अनेक लोक वाट पाहत होते की वंचित आणि काँग्रेस एकत्र केव्हा येतील, पण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने का होईना इथे आलेले आहेत.
या गठबंधनासाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या, कारण की दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधानकारक नसतात. त्या अनेक जागांवर थांबतात, कार्यकर्त्यांचं नुकसान होतंय, त्यांचाही होतंय, दुसऱ्याही पक्षाचं होतंय. पण कुठेतरी दादा म्हणतात तसं विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे, म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे. मी पक्षाच्या वतीने हे जाहीर केलेलंच आहे. त्याचप्रमाणे पक्षाची महाराष्ट्रासंदर्भातल्या इतर महापालिकांसंदर्भात काय भूमिका आहे यासाठी मी आमचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थजी मोकळे यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आपली भूमिका इथे स्पष्ट करावी. वजन हे जाऊ दे, जातो हे लावून टाकू. येतो आवाज? संवाद आज आणि आंदोलनातले कार्यकर्ते माईक शिवाय पण आवाज पोहोचेल तुमच्यापर्यंत. आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो. ही एक नव्या पर्वाची सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत, याचा सुतोवाच दोघांनी केलेला आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो. जसं की डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलंय की 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलंय आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत. त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितली जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही, कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात किंवा त्यांना हव्या असलेल्या आपल्याकडे राहतात. हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं. त्यामुळं ते लास्ट मिनिट पर्यंत चालणाऱ्या काही एक्सरसाइजेस असतात, त्यात तसं आहे की ते समाधान काही 100% होत नसतं. मात्र कुठेतरी एका ठिकाणी कॉमन पॉइंटला यावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं. त्या पद्धतीनं आज ही सकारात्मक दृष्टीनं चर्चा आम्ही इथपर्यंत आणली आणि 62 जागांचा हा प्रस्ताव जो आहे तो फायनल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जसं की आपण बघितलेलं आहे, आमच्या पक्षाकडनं सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज संस्थेसाठी मला वाटतं काँग्रेसचंही तेच धोरण आहे आणि वंचितचंही तेच धोरण आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावरच्या कमिटीला आपण ते अधिकार दिलेले आहेत की त्यांच्या जिल्ह्यात काय इक्वेशन आहे, भाजप वगळता कुठला पक्ष योग्य आहे आपल्यासोबत येण्यासाठीचं, त्याचं त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करायची, त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी ते वर कळवायचंय. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युती आघाडी होताना आपल्याला दिसत आहेत. मुंबईमध्ये मात्र मुंबई कमिटीनेही तो पुढाकार घेतला, हर्षवर्धन दादांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हे सगळं जुळून आलेलं आहे. डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर आणि सचिनजी सावंत यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या सहनशीलतेचंही. इतक्या प्रेशरमध्ये त्यांनी या चर्चा सकारात्मक दृष्टीने पुढे आणल्या आणि त्याला आज मूर्त स्वरूप आपण येताना पाहत आहोत. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि इतर ठिकाणी जे आहे बाकीच्या 29 महापालिकांमध्ये ही त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा कमिटीला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि ते त्या जिल्हा स्तरावरून जाहीर केले जाणार आहेत. सकाळी माध्यमातील काही मित्रांचे फोन आले आणि त्यांचा गैरसमज झाला होता की ही पॅन महाराष्ट्र आपण युती डिक्लेअर करतोय का, तर ते तसं नाहीये. ही मुंबई महापालिकेसाठीची युती आहे. बाकी जिल्हा परिषदांच्या किंवा महानगरपालिकांच्या युती आघाडी संदर्भातली जी काही घोषणा असेल ती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती केली जाणार आहे. आणि आज या ठिकाणी आपण ही मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 62 जागा या पद्धतीचा फॉर्म्युला घेऊन ही आघाडी झाल्याचं आज या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत. मुंबईमध्ये वंचितची किती टक्के शेअर आहेत, वोटिंग शेअर आहेत आणि दुसरा प्रश्न काँग्रेस सोबत गेल्यानंतर किती ताकद वाढेल तुमची, काय वाटतं? निश्चितच जसं हर्षवर्धन दादांनी सुरुवातीलाच उल्लेख केला मागच्या भारी बहुजन महासंघ असतानाच्या निवडणुकांचा, त्या निवडणुकांमध्ये
दोन्ही पक्षांना किती फायदा होतो हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे काँग्रेसने जो त्यावेळेचा खासदारांचा आकडा गाठला होता तो आकडा मला वाटतं 35-36च्या जवळपास तो आकडा होता. म्हणजे बाळासाहेब सोबत आल्यामुळे वंचितचे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात खासदार निवडून येतात. तसाच इकडे काँग्रेस सोबत आल्याने आम्हालाही फायदा होतो आणि तो फायदा होतो म्हणूनच दोन पक्ष एकत्र येत असतात. कार्यकर्त्यांसाठी आज ह्या निवडणुका आहे आणि कार्यकर्ता हा सक्षम झाला पाहिजे. एक वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की जो शोषित वंचित कार्यकर्ता आहे, वंचित बहुजन समाजातला घटक की ज्याला राजकारणातून बाहेर फेकलं गेलेलं आहे, शेठजी भटजीच्या हातात सगळे पक्ष गेलेत आणि तेच सगळ्या पालिका, जिल्हा परिषदा आणि राज्य सरकार ताब्यात ठेवतायत, तर ते त्यांच्या हातून काढून वंचितांच्या हातात ती सत्ता द्यायची आमची भूमिका असल्यामुळे आम्ही या प्रस्तावाला सकारात्मकतेनं घेतलं आणि पुढे आलेलो आहे. त्यामुळं निश्चितच काँग्रेसलाही याचा चांगला फायदा होईल आणि आम्हालाही याचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. नाही, आत्ताची जी घोषणा आपण करतोय ही या निवडणुकीसाठीची घोषणा करतोय, पण जसं काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं आणि आमची तीच मानसिकता आणि भूमिका आहे की आज ही एक सकारात्मक सुरुवात झालेली आहे. एक पहिलं पाऊल सकारात्मक आपण टाकलेलं आहे. कुठलाही प्रवास एका पावलाने सुरुवात होत असतो. आपण डायरेक्ट लांब उडी घेण्यापेक्षा एक एक पाऊल पुढे जाऊयात. आज हे पहिलं पाऊल सकारात्मक पडले, आपण त्याचं स्वागत करूयात आणि अपेक्षा ठेवूयात तर पुढचंही पाऊल त्याच दिशेने पडेल. काल परवापर्यंत काँग्रेसवरती एक्सवर तुमच्या अनेक पोस्ट प्रकाश आंबेडकरांच्या सुद्धा पोस्ट या चर्चेचा विषय बनला. तर आम्ही तो उघडला तर काँग्रेसला तोंड दाखवणं मुश्किल होईल अशा पद्धतीची भाषा आणि आज एकत्र तुम्ही पाहायला मिळते. अगदी अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या पक्षाबद्दलच्या भूमिका या कायम घेतल्या जातात आणि अतिशय टोकाच्या भूमिका घेऊन नंतर एकत्र आलेले आपण पाहिलेले आहेत. इथे मात्र दोन्ही पक्ष हे तात्विक भूमिका घेऊन एकमेकांवर टीका करतात. कधीही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यावरती वैयक्तिक पातळीवरती चुकीची टीका बाळासाहेबांनी केली नाही किंवा काँग्रेसकडनं तशी आमच्यावर झालेली नाही. तात्विक भूमिका असतात, तात्विक भूमिकांवरती घेऊन या राजकीय टीका टिप्पणी होत असतात. त्या असतानाही आम्ही सकारात्मकतेने जर एकत्र येत आहोत तर याचा अर्थ हे दोन्ही पक्षांचं चांगल्या पद्धतीनं मनोमिलन झालेलं आहे आणि काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्या ठरलेल्या गोष्टींना आता इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे कालच्या टीका टिप्पणी आम्ही जरा बाजूला ठेवतो. काही अनुभव असतात त्या ठिकाणच्या युनिट्सचे आलेले, त्यावरती आधारित हे होतं. नांदेडमध्ये आमच्या दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याचं जाहीर झालं होतं, मात्र नंतर ती आघाडी काही कारणांनी तिथे तुटली. तर अशा काही अनुभवांमधून ते आलेले स्टेट्समेंट आहेत, पण त्याला आता या इथल्या युती आघाडीच्या चर्चांशी आम्ही काही जोडू इच्छित नाही. एक्झॅक्टली, हा मुंबईचा विषय असल्यामुळे मुंबईचे अध्यक्ष इथे आहेत आणि निर्णय आमचे राज्य कार्यकारिणी घेत असल्यामुळे आम्ही दोन राज्याचे नेते इथे आहोत. त्यामुळे आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी इथे असण्याची तशी आवश्यकता नाही. राजू शेट्टीकडे गेल्यात. हा, ऍक्च्युली आज म्हणजे बाळासाहेब मुंबईत पण नाहीयेत, ते विनय कोरे आणि राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांची पूर्वनियोजित बैठक आहे, त्यामुळे ते त्या बैठकीसाठी बाहेर. 62 जागांवर तुम्ही समाधानी आहात का की आणखी जास्त जागांची मागणी केली? खरं तर आम्ही सुरुवातीलाच खूप कमी जागांचा प्रस्ताव दिला होता. मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही 20+50 अशा 70 जागांची मागणी केली होती. आता त्या 70 मधून 62 वरती आलेलो आहोत आणि तसं मी तर जसं आता हर्षवर्धन दादांनी सांगितलं की हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही याकडे पाहतो. चंद्रपूरला पण आपली युती झाली आहे, घोषणा पण झाली आहे चंद्रपूरला. आता प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं हे आहे, त्यामुळे आम्ही तेच सांगतो की त्या जिल्ह्याला आम्ही अधिकार दिले, तुम्ही ठरवा आणि तुमच्याच पातळीवर घोषणा करा. त्यामुळे त्या जिल्ह्यातून म्हणते की आमचा महापौर होणार आणि मराठीच महापौर होणार, हिंदूच महापौर होणार, तुमची भूमिका आमची भूमिका ही आहे की शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षा आणि अतिशय बेसिक महत्वाच्या असलेल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावरती या लोकांनी पूर्णपणे हे सरकार फेल गेलेलं आहे. प्रशासक बसून महाराष्ट्राला लुटून खाल्लेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांना आता धडा शिकवण्यासाठी जनता तयार आहे, आसुसलेली आहे. कुठल्या दिवशी मतदान होतंय त्या दिवशी जनता यांना धडा शिकवेल. दोन्ही प्रमुख नेते प्रचारादरम्यान आपल्याला एकत्र पाहायला मिळते, तर प्रचाराचा नारा नेमका कसा बोलणार कशी सुरुवात? ते आता स्ट्रॅटेजिकली एक 1 by 1 काही गोष्टी जाहीर केल्या जातील. दोन्ही पक्ष एकत्र बसू आणि त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट समोर आलंय. उद्धव ठाकरे म्हणते की भाजपनं आपला दुरुपयोग करून घेतला, काँग्रेसचाही आम्हाला तसाच अनुभव आला.
आम्ही मुंबईच्या संदर्भात जी भूमिका घेतली ती कार्यकर्त्यांशी आणि सर्व नेत्यांशी बोलून ही भूमिका ही घेतली आणि सदर्भ भूमिका आणि या आघाडीला देखील आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी, मुंबईच्या अध्यक्षा ज्या आहेत वर्षाताई आणि सर्व मुंबईचं नेतृत्व, या सर्वांनी जी घेतलेली भूमिका आहे युती तोडण्याची या संदर्भात किंवा मविया हे आम्हाला नको या आशयाची नाही. आमच्या कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते लढू इच्छित होते. शिवसेनेच्या सोबत गेल्यानंतर जो वाटा आहे तो कमी मिळतो आणि सिम्बॉल आम्हाला सर्वदूर घेऊन गेला पाहिजे अशा प्रकारची एक आमची भावना होती आणि ही भावना रमेश चेन्नीथलाजींनी सविनय शिवसेनेला कळवली देखील होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कटुतेचा भाव हा त्यामध्ये नव्हता. त्यामुळे आणि या संदर्भामध्ये कुठे चर्चेची सुरुवात केली, हो झालं नाही झालं, आम्ही जागेचा प्रस्ताव घेतला आणि मग झालं, असं झालेलं नाही. एक याच्यावरती उपस्थिती आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार असतील किंवा रोहित पवार असतील दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संजय राऊतांनी सकाळी एक आरोप केला की ज्या अदानींच्या भावानी राष्ट्रवादी फोडण्यासाठी मदत केली तेच आज पवारांच्या बारामतीत आणि पवार त्यांचे स्वागत आहे. बारामती येथे अनेक संस्था अशा आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत. त्यातल्या एक संस्थेला ते भेट देत आहेत. त्याला राजकीय चष्म्याने की बघण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. इथं पण अडाणीच्या संदर्भात जो देश लुटायला ते निघालेले आहेत त्याचा आम्ही विरोध करत होतो, करत आहोत आणि करत राहू. हर्षवर्धनजी, आजची मुंबईपर्यंतची गोष्ट आहे, मात्र मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड दिसत नाही. सगळं चर्चेत देखील नव्हत्या आणि आज का झालं? चर्चेत त्या जरूर होत्या. या सर्व ज्या गोष्टी आहेत, या 62 ज्या जागा आहेत, या सर्वांकरता त्यांची आणि मुंबईच्या आमच्या सर्व नेतृत्वाची ही संमती आहे. नगरसेवकांचे तिकीट फायनल करण्याच्या प्रक्रियेत ते आहेत आणि आम्ही पक्ष म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहोत. या निवडणुकीमध्ये हिंदू, मुस्लिम, मराठी, परप्रांतीय आणि पैसा या सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा होताना पाहायला मिळते. तुम्ही युती म्हणून जेव्हा ह्या निवडणुकीला सामोरे जाताय, तुमचा मुद्दा कोणता असणार आहे, अजेंडा काय आहे? एकंदरीत नगरपालिकेचा जो आलेला अनुभव आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या 29 ठिकाणी ज्या निवडणुका होतात आहे यामध्ये लोकशाही वाचवा हेच मूल्य घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे आले पाहिजे. त्या ठिकाणचं पाणी, नाली, रस्ते, दिवाबत्ती यासोबत पर्यावरणाचा एक नवीन प्रश्न आहे तो आलेला आहे. या सगळ्या प्रश्नांना गुंडाळून आता तिथे देखील जातीवाद घेऊन जाणं हे एकमेव काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी एक वग घेऊन तमाशा रंगवला. त्या वगाचं नाव होतं पैसा फेक तमाशा देख. आता तेच वगनाट्य घेऊन ते आता पुन्हा महानगरपालिकेला पुढे झालेत. त्यांची गुंडागर्दी, त्यांची लोकशाही गुंडाळून ठेवण्याची वृत्ती, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती या सगळ्या मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्द्यांकडेच या निवडणुकांमध्ये हेच मुद्दे असले पाहिजे हाच आमचा आग्रह या निमित्तानं राहणार आहे. पुन्हा एक वार जो विचार आहे, संविधानाचा जो विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, या विचारांची सौगात घेऊन आम्ही या निवडणुकीला पुढे जाणार आहोत महाराष्ट्रभर. एक मिनिट, मला ताईंनी जो प्रश्न विचारला ना, आमची भूमिका ही जी सारखीच भूमिका आहे. या आघाडीमुळे मुंबईमध्ये जो सेक्युलर मतदार आहे, आज अल्पसंख्याक, दलित, ओबीसी, आदिवासी हा जो वर्ग आहे त्याला पर्याय नव्हता. आज या आघाडीमुळे आम्ही असं मानतो की एक सेक्युलर मतदाराला एक आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की जे खूप मोठ्या समाजातल्या मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व हे दोन पक्ष करतात. त्याच्यामुळे भाजपाच्या विरुद्ध ताकदीने लढल्या जाऊ शकते आणि एक सक्षम पर्याय या निमित्ताने मतदारांसमोर आम्ही उपलब्ध करून दिलाय. मला असं वाटतं मुंबईकर त्यांच्या सगळ्या नागरी समस्येकरता आणि सगळ्यात इतर समस्यांकरता हा पर्याय निवडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाड़ी ये दलितों की, शोषितों की, पीड़ितों की नहीं तो उसके साथ एक बहुजनों की बात करने वाला एक दल है और उसके नेतृत्व सम्माननीय प्रकाश जी, बाबा साहेब अम्बेडकर जी उसका नेतृत्व करते हैं. प्रकाश जी अम्बेडकर का नेतृत्व जो है उसको लीगेसी भी है और
थिंक ग्लोबली एक्ट लोकली, ये भी एक उनका काम करने का एक बहुत ही अनोखा और एक अच्छा तरीका है। उनके साथ आज हम जा रहे हैं, तो ये आज ही हम नहीं जा रहे, तो इसके पहले भी 1998 को जब चुनाव हुए थे, उस चुनाव में पार्लियामेंट का जो चुनाव हुआ था उसमें हम साथ थे। वो सरकार तब 13 महीने ही चली थी। उसके बाद 99 में जब महाराष्ट्र में पार्लियामेंट और असेंबली एक साथ हुई थी, उस चुनाव में भी हम और अंबेडकर जी हम साथ में थे। मगर उसके बाद बीच में 25 साल हमारे दो पार्टियों का अलायंस नहीं हुआ। इस दरमियान बहुत सारी कोशिशें भी उसमें हुई, मगर उसमें सफलता नहीं आई। पिछला नगर पालिका के चुनाव में भी कुछ जगह वंचित और कांग्रेस साथ में लड़ी, मगर वो समविचारी करके हम उसको टैग करते थे। वो भी हमें कुछ कारणों की वजह से भले ही वो हमको कोसते हो गए, मगर वो डिबेटिंग का एक पार्ट है, वो उनकी बात रखते थे। मगर हम दोनों का जो राजनीतिक, यदि आप स्टेटस देखोगे, राजनीतिक अप्रोच देखोगे, राजनीतिक हमारा मैंडेट देखोगे, तो दोनों दलों का हमारा एक सा मैंडेट है कि हम दोनों जो है वो संविधान को अभिप्रेत भारत निर्माण का सपना लेके हम चलते हैं। इसलिए ये हमारा अलायंस नेचुरल था, और इस नेचुरल अलायंस के साथ आज हम भले ही मुंबई में इकट्ठा आए हैं, हम बची हुई अन्य महानगर पालिका या आने वाले समय का हमारा क्या होगा, इस पर हमारी कोई क्लियरिटी आज भले ऊपर से नहीं दिख रही होगी। मगर हम इतने दिन वंचित बहुजन आघाड़ी को समविचारी कह रहे थे, मगर आज हमारा जो अलायंस है उसके साथ हम मित्र पक्ष के नाते आज हमारा स्थान यहाँ पर सुरक्षित करते हुए मुंबई में भी सामने जाएंगे, और बचे हुए 28 जो कारपोरेशन है उसमें भी हमारा अलायंस की कोशिश रहेगी। ये अलायंस जो हुआ उसके लिए मैं खुशी का इजहार करता हूं, और ये अलायंस बरकरार रहे, ये बढ़े, इसकी अभिलाषा भी मैं व्यक्त करता हूं। समाजवादी पार्टी भी आगे की विचारधारा से है मुंबई में, अगर देखा जाए तो क्या उनके साथ भी अलायंस की सोच नहीं? ये अलायंस जो है वंचित का और कांग्रेस का अलायंस है। मैं मराठी पत्रकार जी को भी कहना चाहूंगा कि ये अलायंस कांग्रेस और वंचित का अलायंस है, और इस अलायंस को हम यहाँ डिक्लेयर कर रहे हैं। इसके अलावा कांग्रेस पार्टी अन्य भी कुछ दलों के साथ बात कर रही है, वो अपनी जगह है। समाजवादी का भी और शरद पवार जी की भी गुट की चर्चा है, वो वहां पर चल रही है। तो जो अलायंस है उसको लेकर बातचीत सब तरफ अलग अलग तरीके से चलती रह रही है। बहरहाल ये पार्टी का फैसला है, और ये सारी प्रक्रिया में मुंबई के भी सारा नेता थे, सारा नेतृत्व था, और महाराष्ट्र प्रदेश का ही एक हिस्सा मुंबई कांग्रेस है, और हमारी वहां की नेत्री और वहां की अध्यक्षा वर्षाताई गायकवाड़ ये सारे फैसले में वो भी इस फैसले की सारी निर्णय प्रक्रिया में एज ए नेता है। ये मैं फिर से एक बार हिंदी में दोहराना चाहूंगा कि ये सीटों का खेल नहीं है, सीटों का नंबर नहीं है, सीटों का खेल नहीं है, ये विचारों का मेल है। तो मेल मिलाप हमारे लिए महत्वपूर्ण है, तो इसलिए संख्या पर ज्यादा जोर नहीं, एक जैसी विचारधारा, नेशनल अलायंस और सबके साथ जाना चाहिए, ये तय है। इसमें 62 हमारे कोटे में से 62 जगह जो है वो वहां वंचित बहुजन आघाड़ी लड़ रही है। मैं 227 और आप कितने लड़ रहे हो, मैं एक बार आपको विनम्रता के साथ कह रहा हूं कि ये जो चर्चा है सीटों की, इसको ये एक भारतीय जनता पार्टी ने एक जो बुलडोजर लाया है उसकी चर्चा है। सत्ता सत्ता सत्ता, अरे सत्ता के साथ विचारों का भी क्या करने वाले हो? विचारों का भी तो मेल बैठना चाहिए। आप किससे विचार जो है वो आचरण में लाने वाले हो क्या? विचार आचार विचार को साझा करते हुए आगे कैसे जाएंगे? उनकी करनी और कथनी में जो फर्क है वो फर्क लाते हुए उन्होंने सीट पर ही जो चर्चा की, हम उससे इत्तेफाक नहीं रखते। हम आइडियोलॉजिकल बैटल इस पूरे चुनाव में उसको महत्वपूर्ण मानते हैं। असं काहीतरी केलं की युती झाली, असं काय केलं? जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांना जमलं नाही, पण तुम्ही करून दाखवलं, काय म्हणाल? प्रभारांना जमलं नाही, विलासरावांना जमलं नाही, थोरातांना जमलं नाही, ठाकरेंना जमलं नाही, यांच्या सगळ्यांच्या चर्चेची मदतच मला झाली। मात्र माझा आडनाव सपकाळ आहे
आणि बाळासाहेब आंबेडकरांचं अर्थात बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव सपकाळच होतं. त्यामुळे मी सपकाळ असल्यामुळे कदाचित हा योग जुळून आला असावा. हो, हे म्हणू शकता. दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याची एवढी चर्चा गाजली, तर आता एक सपकाळ असल्यामुळे दुसऱ्या सपकाळांना पर्यंत जाणं आणि हा संबंध घडून आणणं कदाचित शक्य झालं असेल. आपने कहा था कि मुंबई में 20 ऐसी नॉन निगोशिएबल जगह है जिसके ऊपर आप बिल्कुल भी कॉम्प्रोमाइज नहीं करोगे, और उसमें से 2 सीटों के ऊपर कल तक बातचीत चल रही थी. वो 2 सीटों के ऊपर फिलहाल सोल्यूशन क्या निकला? क्या आपको मिल चुकी है कांग्रेस ने? अभी हमारी बातचीत पूरी हो चुकी है. अभी हम साथ है. साथ में है. अभी हमारे जो सीट के संदर्भ में जो भी हमारी बात चल रही थी वो पूरी हो चुकी है. एंड अभी हम आपके सामने है, महाराष्ट्र के सामने हमने युति रखी. वो सारे 20 की 20 नॉन निगोशिएबल सीट्स मिल गए, सब बराबर हो गए. अभी हमारे सीट उनकी है, उनकी सीट हमारी है. नो इशू. और साझा करके हम कैंपेन करेंगे. 227 सीट है. कांग्रेस की आइडियोलॉजी और वंचित बहुजन आघाड़ी की आइडियोलॉजी मैच आती है, तो कितनी सीटों पर आपने ये देखा है कि आपकी विजय निश्चित हो जाएगी, जो डेमोग्राफी उसके साथ? देखो, पंचांग लेके तो हम नहीं चलते, मगर हमारा लोकतंत्र पर विश्वास है. और ये सवाल का जवाब हमारे अपोजिशन के पास इसलिए नहीं कि ना तो हमारे पास ईवीएम मशीन की सेटिंग है, ना हमारे पास चुनाव आयोग की गर्दन है पकड़ के उसको झुकाने के लिए, ना हमारे पास प्रशासन है. तो ये सेटिंग न होने के कारण इसका कोई जवाब हमारे पास आज नहीं है. हमारा गणतंत्र पर विश्वास है और लोग हमारे साथ आएंगे, ये विश्वास है. इसमें कैंपेन कमेटी और ये तमाम चीजें थे, उसके साथ हम जाएंगे. कांग्रेस में बढ़ चढ़कर हिस्सा लेगी. ये लोकल बॉडीज के चुनाव है और लोकल बॉडी के चुनाव में जो संकेत है, उस संकेत और उस कल्चर को हम सामने लेके जाएंगे. चलो, नहीं, अब उसका आज का जो है वंचित और कांग्रेस का हम डिक्लेयर कर रहे हैं. तो मैं चर्चा शुरू है. हाँ, अंत में मैं इस आघाड़ी की, इस अलायंस की घोषणा करते हुए खुशी जाहिर करता हूं और ये बरकरार रहे, बढ़ता रहे, ये अभिलाषा व्यक्त करता हूं. काही प्रॉब्लेम नाही. आमची युती काँग्रेस सोबत आहे. महाराष्ट्र जागा त्यांनी कोणाला द्यायचं इकडे या. चला. देतो मी तुम्हाला सगळ्यांना देतो. व्हॉट्सअपवर देतो. या. हात करा वरती आता धरून. नाही, तुम्ही बोला. दादा ती भूमिका